आजचा विषय जो आपण निवडलेला आहे तो थोडासा संचालकांनी एकूणच ज्ञानप्रबोधिनीच्या सर्व सदस्यांना या लॉकडाऊनच्या कार्यकालामध्ये जो एक आग्रह धरला. आता हा विषय मोठा आहे, मी त्याबद्दल काही बोलत नाही, पण मी अनेक वर्ष हे ऐकलेलं आहे की अनेक जगातले समूह सामूहिक उपासनेतनं हे मोठे झालेले आपण बघतो. व्यक्तिगत उपासना आणि सामूहिक उपासना यातूनच व्यक्तीची आणि समाजाची उन्नती होत असते. तर हा एक आपल्या सगळ्यांमधला समान धागा होऊ शकतो का? आज आपण अभिमानाने सांगतो की आम्ही ज्ञानप्रबोधीचे पालक आहोत. त्याला एक सुंदर नाव प्रबोधक कुटुंब असं प्रबोधिनीमध्ये म्हटलं जातं. तर याचे काही बांधणारे समान दुवे या निमित्ताने कसे असू शकतील आणि उपासना हा त्यातील एक महत्वाचा दुवा कसा होऊ शकेल याच्या संदर्भात आज आपण संचालकांकडनं त्यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. मी संचालकांना विनंती करतो आणि थांबतो. एप्रिल मे महिन्यांमध्ये वसंत व्याख्यानमाला अशी एक परंपरा महाराष्ट्रामध्ये गेली जवळजवळ 125 वर्षाची आहे. यावर्षी आपण सगळेजण आपापल्या घरात स्थानबद्ध असल्यामुळे अशा वसंत व्याख्यानमाला कुठे फारशा झाल्याचं ऐकिवात नाही. परंतु फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, झूमवरती अशी ज्ञानसत्र अनेक ठिकाणी चालू झालेली आहेत आणि ती संख्या वाढतच चाललेली आहे. शाळेला सुट्टी असताना पालक महासंघाला काहीतरी पुढाकार घेऊन वेगळा उपक्रम करावा असं वाटणं, याचा अर्थच तो संघ हा चांगल्या रीतीने संघटित व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून मला राजेशजी त्यांनी विचारलं, मनोजरावांनी विचारलं, तेव्हा पालक महासंघाची संघटना आणखीन चांगली व्हावी याच्यासाठी ज्याचा उपयोग होऊ शकेल असा एक विषय मी सुचवला. तो म्हणजे प्रबोधक कुटुंबातील उपासना. इथे सूचना निघाली माझ्या भाषणाची, त्याच्यात प्रबोधन कुटुंब असं म्हटलेलं काही फार बिघडलं नाही, पण मी थोडंसं प्रबोधक या शब्दावरती सुद्धा बोलणार आहे. म्हणून फक्त मी सुचवलेला विषय सांगतो की प्रबोधक कुटुंबातील उपासना. प्रबोधिनीमध्ये आपण असं म्हणतो, प्रबोधिनीतल्या सर्व सदस्यांनी रोज वैयक्तिक म्हणजे एकट्याने उपासना करावी आणि आठवड्यातून एकदा तरी सामूहिक सगळ्यांनी एकत्र येऊन सुद्धा उपासना करावी. असं वैयक्तिक आणि सामूहिक उपासनेची कल्पना प्रबोधिनीचे संस्थापक अप्पासाहेब पेंडसे यांनी सुचवली आणि त्याच्यामध्ये ते व्यक्तींना त्यांना भेटायला अनेक जणांना, अनेक कार्यकर्त्यांना म्हणायचे की प्रबोधिनीत तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता त्यांची कशी एकत्र उपासना होते तशी तुमच्या कुटुंबात सुद्धा तुम्ही एकत्र उपासना करा. आणि गेली 20-20 वर्ष अशी कुटुंबात उपासना करणारे काही कुटुंब मला माहिती आहेत. प्रबोधिनीमध्ये जो शिकायला येतो त्यांना आपण प्रबोधक म्हणतो. प्रबोधिनीत शिकवायला येणारे शिक्षक हे सुद्धा प्रबोधकच. लेखापाल हे सुद्धा प्रबोधक, ग्रंथपाल हे सुद्धा प्रबोधक, सर्वांचे सहाय्यक वेगळ्या प्रकारचं काम करणारे तेही प्रबोधक, व्यवस्थापकही प्रबोधक, रक्षकही प्रबोधक, स्वच्छता कर्मचारी प्रबोधक आणि केंद्र प्रमुख सुद्धा प्रबोधक. आणि या सर्वांची कुटुंब म्हणजे प्रबोधक कुटुंब. त्यामुळे पालक महासंघाचे जे सगळे सदस्य आहेत त्या प्रत्येकाचं कुटुंब हे प्रबोधक कुटुंब आहे आणि पालक महासंघ हा प्रबोधक कुटुंबांचा महासंघ आहे असं मला वाटलं. आणि त्यामुळे असं वाटलं की प्रबोधक कुटुंबाची उपासना याच्यावरती आज आपण थोडंसं बोलावं. प्रबोधक कोण?
तर जो आयुष्यभर स्वतःचा विकास चालू ठेवतो आणि इतरांना त्यांच्या विकासात मदत करतो, तो आणि त्यासाठी त्याला सतत कामात राहिलं पाहिजे, कार्यमग्न राहिलं पाहिजे. जे काही काम आपण करत असू ते मी देशासाठी, समाजासाठी करतोय असा संकल्प करत त्यांनी काम केलं पाहिजे. आणि किमान आठवड्यातून एकदा सामूहिक उपासना केली पाहिजे. असे जे कोणी आहेत ते सगळे प्रबोधक. काल मला असं कळलं, ज्यांनी करोना योद्धे म्हणून काम केलं, मग शिक्षक असतील, पालक असतील, त्यांनी वेगळ्या सरकारी योजनांमध्ये किंवा डॉक्टर म्हणून काम केलं असेल, तर ते सगळे असेच होते. म्हणजे अनेक जण घरी असताना ते बाहेर पडले होते आणि कार्यमग्न होते आणि ते काम सगळं समाजासाठी चाललेलं होतं. त्यामुळे राहिला फक्त तिसरा भाग, सामूहिक उपासना त्यांनी करावी. आता हे पालकांशी, कुटुंबांशी सामूहिक उपासनेबद्दल बोलावं हे मला कसं सुचलं, तर मला तसं ते अचानक सुचलं, योगायोगाने सुचलं. महाराष्ट्रामध्ये 22 मार्चच्या जनता कर्फ्यू पासून तसे सगळे स्थानबद्धच होते आपापल्या घरामध्ये. आणि पहिल्या 10-15 दिवसामध्ये असं मला ऐकायला मिळालं की काही काम नाही, काय करावं काही सुचत नाही. आता अनेक जणांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं. घरी कामाला मदतीला येणारे सहाय्यक नसल्यामुळे अनेकांना घरची कामं करायला लागत होती. आणि तरी सुद्धा असं वाटत होतं की नेहमी आपण जे करतोय ते काही करायला मिळत नाहीये. त्यामुळे अस्वस्थता थोडीशी आलेली होती. घराबाहेरच पडायचं नाही तर मग काय करायचं, किती दिवस घरात अडकून पडल्यासारखं व्हायचं, असंही काही जणांच्या मनामध्ये प्रश्न होता. आणि व्हॉट्सअपवरती कोणाकोणाशी काय काय विषयावरती किती वेळ बोलत राहायचं, संवाद करत राहायचा, असाही प्रश्न काही जणांना. आणि मग आम्ही इथे पुणे प्रबोधिनीमध्ये 4-5 जण पूर्ण वास्तूमध्ये होतो. त्यांचं आमचं आपापसात बोलणं चालू असायचं. आणि त्याच्यातनं काही अभंगांमधल्या चांगल्या ओळी आठवल्या. बोलता बोलता मी सांगितलं की आता ही सगळी बाहेर पडायला बंदी असताना मुद्दाम बाहेर जाण्याचं साहस करू नये. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती असं म्हणतं. पाण्याचा लोंढा मोठा आला, जे ताठ आम्ही वेगळे कोणीतरी असं म्हणणारी झाडं असतात ती मोडून पडतात आणि वाहून जातात लोंढ्याबरोबर. आणि छोटीशी लव्हाळी जी असतात ते आपली त्या लोंढ्यापुढे मान झुकवतात आणि तो लोंढ्यावरनं त्यांच्या निघून जातो, ते तसंच राहतात. असं ही करोना महामारी आलेली असताना आपण लव्हाळे होत असं लक्षात ठेवा आणि महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती याचं पालन करा असं सुचवलं. मग सारखं कोणाशी किती जणांशी बोलत राहायचं आणि व्हॉट्सअपवरती किती संवाद करत राहायचा. अनेक जण मला असेही माहिती आहेत की जे 24 तासातला कुठला तरी ठराविक वेळच एकदा व्हॉट्सअप उघडतात आणि पाहतात. पण अनेक जण सारखं 5-5 मिनिटांनी काही आलाय का मला आणि तुम्ही कोणाला करू, आणि त्यामुळे अशा प्रवृत्तीबद्दल एकदम आठवलं की तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपण असं. म्हणजे जरा संवाद कमी करा आणि स्वतःशीच मनातल्या मनात संवाद करा, मौन संवाद करा, नुसतं शांतपणे बसा, असंही करायची सवय लावून घ्यायला पाहिजे. आणि मग काही करता येत नाही याच्यामुळे जे अस्वस्थ झालेले होते त्यांना मग मी गीताई मधला एक श्लोक सांगितला. पहिल्या 2 अभंगातले चरण सगळ्यांना समजले पटकन. तिसरा श्लोक गीताई मधला जरा अवघड होता.
कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे. काम करत असतानाही आपण काही करत नाहीत असा शांत जो असू शकतो, कामात व्यग्र होत नाही, त्याच्यामध्ये वाहत जात नाही, आणि अकर्मी कर्म जो तसे, आणि काही करायला मिळत नाही हे सुद्धा आपण कामच करतोय असं ज्याला वाटतं, तो बुद्धिमान, तो योगी, तो कृतकृत्य, असं त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणजे छान वाटलं मला हा श्लोक आणि अभंगातले हे चरण. आणि फारसा व्हॉट्सअप न वापरणारा मी जवळजवळ 200-250 जणांना हे पाठवून दिलं की तुमची काय स्थिती आहे आणि हे मला हे असं सुचलं, ते कसं वाटतंय तुम्हाला. त्याच्यावरती अनेक जणांनी आमच्या मनस्थितीचं, परिस्थितीचं अगदी योग्य वर्णन त्याच्यामध्ये आहे, आणि त्याच्यातून आम्हाला कसं राहायला पाहिजे हे कळतं. मग मी विचार करायला लागलो की फार कोणी असा विचार करत नव्हते, व्यक्त करत नव्हते, आणि आपल्याला असं का सुचलं. मग लक्षात आलं की आपली नियमित उपासना चालू आहे त्याचा हा परिणाम आहे. आणि नेहमी माझा प्रवास चालू असतो, यावेळी पहिल्यांदाच असं झालं की आता 70 दिवस झाले मी पुण्यातच आहे, पुण्याबाहेर गेलेलो नाही. आणि पुण्यामध्ये प्रबोधिनीच्या वास्तूतल्या उपासना मंदिरामध्ये तिथल्या चित्रमूर्ती समोर गेले 70 दिवस न चुकता आम्ही इथे राहणारे 5-6 जण उपासना करतोय. आणि त्यामुळे नियमित उपासनेचा, सामूहिक उपासनेचा आपल्या मनावरती काय परिणाम होऊ शकतो हे जाणवत होतं. त्याच्यातच हा श्लोक आणि हे अभंगातले चरण मला सुचले. मग असं वाटलं की आताची ही संधी अशी आहे, प्रबोधिनीच्या कार्यक्रमांमध्ये इथल्या सगळ्या सदस्यांशी सामूहिक उपासनेबद्दल नेहमी बोलतो. आता सगळेजण आपापल्या कुटुंबांमध्ये आहेत, आपापल्या घरी आहेत, तर त्या सगळ्यांना म्हणूया की आता सामूहिक उपासना तुमच्या कुटुंबामध्ये होऊ दे. कुटुंबामध्ये करायला उपासना काहीच हरकत नाही. अनेक जण असे आहेत की आम्ही प्रबोधिनीत उपासना करतो हे घरी फारसे बोललेले नाही, सामूहिक उपासना करतो हेही फारसं कधी बोललेले नाही. आणि आपण सामूहिक उपासना घरी करूया कुटुंबातले सगळेजण, असंही कोणी काही फारसं बोललेलं नाही. त्यामुळे मी नंतर एक 4-5 दिवसांनी पुन्हा एक पत्रासारखं अनेक जणांना पाठवलं आणि त्यांना म्हटलं की करून पहा एक दिवस, आणि सध्या सगळेच घरी आहेत तर रोज सुद्धा करून पहा. सामूहिक उपासना कुटुंबाची अशी करता येते. मग अर्थात प्रश्न सुरू झाले की आम्हाला प्रबोधिनीची उपासना येतच नाही, माहितीच नाही. प्रबोधिनीत सगळ्यांच्या बरोबर म्हणता येते, पण आम्हाला एकट्याने म्हणता येईल का आणि कुटुंबातल्या सगळ्यांना सांगता येईल का याची खात्री नाही. आणि काही जणांनी असंही कळवलं की आम्ही रोज घरातले सगळेजण एकत्र रामरक्षा म्हणतो, सामूहिक उपासनाच आहे का. हरिपाठाचे अभंग म्हणतो, ही सामूहिक उपासनाच आहे का. अथर्व शीर्ष म्हणतो, ही सामूहिक उपासनाच आहे का. पर्वचातले सगळे श्लोक म्हणतो, ही सामूहिक उपासनाच आहे का. दर आठवड्याला आमच्या घरी एकदा देवीची किंवा दत्ताची आरती होते, मग ही सामूहिक उपासना आहे का. मी सगळ्यांना कळवून टाकलं की हो, ही सामूहिक उपासनाच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की ज्या दैवताची उपासना आपल्याला करावीशी वाटेल ते करायचं स्वातंत्र्य आहे, आणि ज्या पद्धतीने उपासना करावीशी वाटेल ते करायचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. मग ज्यांच्या घरी अशी कुठल्या तरी पद्धतीची परंपरेने, सवयीने सामूहिक उपासना चालू आहे, त्यातल्या सगळ्यांनी कळवायला सुरुवात केली. आमच्या घरातली लहान मुलं सुद्धा आमच्या बरोबर बसतात आणि आम्ही जे म्हणतोय ते म्हणायचा प्रयत्न करतात. चांगलं आहे. हा सामूहिक उपासनेचा पहिला लगेच लक्षात येणारा मोठा लाभ आहे की असंस्कारित मन आहे, ज्यांच्यावरती काही संस्कार झाले नाहीत, अजून जे कोरे करकरीत आहेत, ते जेव्हा गटामध्ये एकत्र बसतात आणि सगळा गट जेव्हा
एकत्र काहीतरी म्हणत असतो, एका विचाराने काहीतरी करत असतो, सारखे संकल्प करत असतो, तेव्हा जो असंस्कारित असतो त्याचं सुद्धा मन वरच्या पातळीवरती जातं. काहीतरी संस्कार तो ग्रहण करतो. अर्थ समजला नाही सुरुवातीला तरी हे चांगलं आहे, पुन्हा एकदा अनुभव घ्यावा असं त्याला वाटतं. आणि अनेक वेळा लहान मुलं आता पुन्हा आरती करायला जमायचं नाहीये का, आपल्याला आज पुन्हा रामरक्षा म्हणायची नाहीये का, असं सुद्धा घरात विचारतात, कारण त्यातला आनंद त्यांना कळत असतो. मग बऱ्याच वेळा आपण आरती म्हणतो, स्तोत्र म्हणतो, काही अभंग म्हणतो, काही वाचन पठण करतो, एखाद्या पोथीचं पठण करतो, तेव्हा आपण काही संकल्प करतो का, सामूहिक संकल्प करतो का, असाही विचार करा असं सुचवलं सगळ्यांना. सामूहिक संकल्प म्हणजे काय, तर आम्ही सगळे मिळून काय करू इच्छितो, आम्हाला सगळ्यांना मिळून काय व्हावं असं वाटतंय आणि त्याच्यासाठी आम्ही काय करू असं आपण प्रकटपणे म्हणणं म्हणजे सामूहिक संकल्प करणं. आणि या संकल्पामध्ये सगळ्या जगाचं भलं व्हावं, सगळ्या देशाचं भलं व्हावं, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, असे सुद्धा संकल्प करता येतील. किंवा आमच्या घरातल्या कोणाला, आमच्या नात्यातल्या कोणाला, आमच्या ओळखीच्या कोणाला करोनाची लागण होऊ नये असेही संकल्प करता येतील. आणि ओळखीच्याच कशाला, देशातल्या कोणालाच याचा फार त्रास होऊ नये आणि लवकरात लवकर या महामारीच्या संकटातून बाहेर पडावं असाही संकल्प करता येतो. पण मी असं म्हटलं की हा तात्कालिक संकल्प झाला, आत्ताच्या परिस्थितीमध्ये असा आपण संकल्प केलेला आहे. पण आणखीन काय संकल्प करता येईल. मग मी एक सगळ्यांना आठवण करून दिली. प्रबोधिनीमध्ये जे वेगळ्या प्रकारच्या संस्कारांच्या पोथ्या आपण तयार केलेल्या आहेत, त्या पोथ्यांमध्ये घराच्या वास्तुशांतीचा सुद्धा एक पोथी आहे. आणि वास्तुशांतीच्या पोथीमध्ये हे घर आम्ही कशासाठी बांधलंय, कशासाठी निर्माण केलंय, या घरात राहून आम्ही काय करू इच्छितो, असा एक संकल्प त्या दिवशी तिने तयार केलेल्या पोथीमध्ये असतो. आणि बहुतेक वेळा वास्तुशांत झाल्यानंतर आपण असा संकल्प केलाय हे सुद्धा आपण विसरून जातो, कारण वास्तुशांत करायची असते, त्या दिवशी काहीतरी पूजा घालायची असते, म्हणूनच आपण वास्तुशांत केलेली असते. तर त्या पोथीतल्या संकल्पाची मी सगळ्यांना आठवण करून दिली. तो संकल्प जेव्हा जेव्हा कुटुंबाची एकत्र सामूहिक उपासना होईल, सध्या कदाचित रोज शक्य असेल पण निदान आठवड्यातून एकदा तरी व्हावी, तेव्हा हा संकल्प मनातल्या मनात सगळ्यांनी करावा. एखाद्याने मोठ्याने म्हणावा आणि सगळ्यांनी तो ऐकावा, किंवा एखाद्याने थोडा थोडा सांगावा आणि घरातल्या बाकीच्या सगळ्यांनी तो एकत्र म्हणावा. असा करण्यासारखा तो संकल्प आहे. छोटासा संकल्प आहे, 5-6 ओळींचा. काय म्हटलंय त्याच्यामध्ये, नीतीने मिळवलेली संपत्ती या घरामध्ये उदंड असावी, येथे अतिथींचा सत्कार व्हावा, विद्वानांविषयी आदर असावा, राष्ट्रभक्तांचा गौरव व्हावा, ईश्वर भक्तांविषयी प्रेम असावे, सत्वसंपन्न अभिरुचीची आमच्या कुटुंबात जोपासना व्हावी. म्हणजे आम्ही काय पाहू, काय ऐकू, काय करू, याच्यातनं सगळीकडे चांगलं वातावरण निर्माण होईल, सगळ्यांना प्रसन्नता वाटेल, असंच आम्ही पाहू, ऐकू, करू. सगळ्या आमची करमणूक सुद्धा त्या प्रकारचीच असेल, मनोरंजन त्या प्रकारचं असेल. ती सत्वसंपन्न अभिरुची. या घरात सत्कर्माचे आचरण व्हावे, प्रीती आणि करुणा, पुरुषार्थ आणि ईश्वर भाव यांच्या संगमात आमच्या घराचे पुण्यतीर्थ व्हावे. किती छान संकल्प आहे. आणि घरातले सगळेजण आमचं घर कसं असावं,
तुमचं कुटुंब कसं असावं याच्यासाठी असा संकल्प जर का एकत्र उच्चारत असले, मनातल्या मनात करत असले, असा विचार करत असले, त्या घरातलं वातावरण बदलेल की नाही? तर मग कौटुंबिक उपासनेमध्ये आपल्याला स्वतंत्र आणि चांगलं सुचलं तर उत्तमच आहे, पण आपल्याला स्वतंत्र सुचेपर्यंत निदान हा संकल्प म्हणायला आपण सुरुवात करावी. आणि या संकल्पाचा घरातले सगळेजण या पद्धतीचा संकल्प करतायत, त्याचा आपल्या कुटुंबाच्या वातावरणातच काय परिणाम होतो हे समजून घ्यावं. लगेच नाही व्हायचं, एका दिवसात नाही व्हायचं. बऱ्याच संकल्पांच्या बाबतीत मी असं पाहिलेलं आहे की व्यक्तिगत उपासनेत एखादा संकल्प करायला लागलो तर महिना 2 महिने तरी लागतात त्याचा परिणाम दिसायला. आता तुम्ही आठवड्यातनं एकदा जर का सामूहिक उपासना करत असाल तर 6 महिने थांबायचे तरी आपली चिकाटी पाहिजे, धीर पाहिजे. पण पुन्हा 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 आपण तोच संकल्प उच्चारतोय तर रस्त्यावर जशा त्याच मार्गाने वाहनं जात राहिली की चाकोरी पडते, तशी त्या संकल्पाची चाकोरी चांगल्या अर्थाने आपल्या मनामध्ये तयार होते आणि मग त्यामुळे चाकोरीतनं जाणं हे कमी कष्टाचं असतं. तर तसं आपल्याला त्याप्रमाणे वागणं हे हळूहळू जमायला लागतं. आपल्या स्वप्नांचा उच्चार करता येईल, ती पूर्ण होण्यासाठी देवाला आवाहन करता येईल, त्याचे आशीर्वाद मागता येतील आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी, आणि जे काही आजपर्यंत आपल्याला मिळालेलं आहे त्याच्याबद्दलची कृतज्ञता सुद्धा व्यक्त करता येईल. मग आणखीन काय व्हावं, थोडासा आणखीन पुढच्या टप्प्याचा संकल्प काय? मी अशी 5-6 पत्र लिहिली प्रबोधिनीतल्या सगळ्या सदस्यांना. त्याच्यामध्ये आप्पांनी उपासनेसंबंधी जे काही लिहिलेलं आहे त्याच्या संबंधी मी बोलत होतो, त्यातले काही वेचे पाठवत होतो. तर आपल्या घरातल्या सगळ्यांमध्ये साधुत्व निर्माण व्हावं, साधू पुरुष आणि साध्वी स्त्री आपल्या घरात तयार व्हाव्यात, असा संकल्प करावा, असं आप्पांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणजे काय साधुत्व म्हणजे तेही त्यांनी सांगितले की बोले तैसा चाले. आम्ही जे बोलतो, जे सांगतो तसंच आम्ही करतो. पोठात एक आणि पोटात एक असं काही नसतं आमच्या. जे मनात आहे तेच आमच्या उच्चारात आहे आणि जे उच्चारतो त्याचप्रमाणे आम्ही काम करतो. आणि असं जो करतो तो निर्भय आणि निर्वैर होतो. असं हळूहळू होईल, एकदम नाही व्हायचा, पण आमच्या घरातल्या सगळ्यांमध्ये साधुत्व येऊ म्हणजे बोले तैसा चाले असं आम्हाला जमायला लागो आणि त्याच्यातून आम्ही निर्भय बनावं, निर्वैर बनावं, असा आणखीन एक संकल्प आप्पांनी सुचवलेला आहे. 15-20 मिनिटं फार तर उपासना एकत्र करावी आणि बाकी सगळा वेळ आपल्या नेहमीच्या कामामध्ये, व्यवहारामध्ये असावं. उपासना केल्याने, त्याच्यातल्या संकल्पाचा वारंवार उच्चार केल्याने काय होतं? 2 छान शब्द आहेत. उपासना करणं म्हणजे काय? तर चांगल्या विचारांनी आपलं मन भरून टाकणं आणि भारून टाकणं. भरून टाकणं म्हणजे त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या विचारांना जागाच नाही, इतके ते विचार आमच्या मनामध्ये खोलवर जाऊन बसलेले आहेत. आणि भारून टाकणं म्हणजे काय? आपण आपले सगळे मोबाईल सारखे चार्ज करत असतो, म्हणजे भारून टाकत असतो तो विजेने. तसं मनाने चांगल्या संकल्पांनी, चांगल्या विचारांनी मनाला भारून टाकणं म्हणजे त्या विचारांमुळे आपल्याला काम करायची प्रेरणा मिळणं. मोबाईल चार्ज केल्यावर तो पुन्हा चालू होतो, डिस्चार्ज झाला की काम करायचं थांबतं. तसं आपणही बऱ्याच वेळा डिस्चार्ज होत असतो आणि त्यामुळे स्वतःला चांगल्या संकल्पांनी, चांगल्या विचारांनी भरून टाकायला लागतं. त्यामुळे उपासना करायची म्हणजे चांगल्या विचारांनी, चांगल्या संकल्पांनी आपलं मन भरून टाकणं आणि भरून टाकणं. एकट्याने सुद्धा करावं आणि कुटुंबातल्या सगळ्यांनी जर का तसं केलं तर कुटुंब सुद्धा चांगलं भरून जातं. अशी उपासना आपल्याला
कराविषयी वाटली, त्याच्यातनं काय व्हायला लागतं? निगडी परिसरात तर मराठवाडा मंडळ आहे, उत्तर महाराष्ट्र मंडळ आहे, खानदेश मंडळ आहे, विदर्भ मंडळ आहे. म्हणजे नवनगर असल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांमधनं तिथे येऊन कुटुंब स्थायिक झालेली आहेत. काहींना 10 वर्ष, काहींना 20, काहींना 30, काहींना 40 वर्षे आता झालेली असतील. तर समाजातल्या एकूण प्रगतीमुळे, शिक्षणामुळे, गावांकडून मोठ्या शहरांकडे असं स्थलांतर होत असल्यामुळे आपापल्या कुटुंबाचा काहीतरी उत्कर्ष झालाय असं आपण अनुभवत असतो. त्याच्यासाठीचा शब्द आहे, आपलं राहणीमान सुधारलं, उंचावलं. मग जगात काय काय शोध लागले आणि राहणीमान सुधारल्यामुळे किती कष्ट कमी झाले असा अभ्यास करणारे अनेक लोक आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणे शिवण यंत्राचा शोध लागला 150 वर्षापूर्वी, तो सुद्धा सिंगर कंपनीने लावला. त्याच्यामुळे महिलांचे कष्ट कमी झाले. मग 70 वर्षापूर्वी वॉशिंग मशीनचा शोध लागला आणि ते सार्वत्रिक व्हायला लागलं. त्याच्यामुळे महिलांचे आणखीन काही कष्ट वाचले. मग मिक्सर आला, त्यामुळे आणखीन काही जणांचे कष्ट वाचले. तसं ज्यांना घराबाहेर पडावं लागतं त्यांना सायकल, स्कूटर, मोटार अशी पुढची वाहनं मिळायला लागल्यावर प्रवासाचे कष्ट कमी झाले. आकाशवाणी, दूरदर्शनमुळे मनोरंजनाची साधनं घर बसल्या उपलब्ध झाली. ध्वनिमुद्रण, छायाचित्रण, व्हिडिओ शूटिंग यामुळे आठवणी जतन करता यायला लागल्या. आणि आता तर सगळ्यांचं चालूच आहे, ह्या करोना बंदीच्या काळामध्ये जुने जुने अल्बम काढून पाहणं, पुन्हा पुन्हा ते फोटो इतरांना पाठवणं, जुनं रेकॉर्डिंग काढणं, ते पाठवणं, असं चालूच. त्यामुळे भौतिक सुखांसाठी भौतिक विद्येची साधन अशी करत गेल्यामुळे प्रत्येक जण स्वतः आपल्या कुटुंबामध्ये आणि समाजातही सगळीकडे, त्यामुळे राहणीमान सुधारते. आणि मग सगळेजण प्रश्न विचारतायत की राहणीमान सुधारलं, राहणीमान उच्च झालं, त्याबरोबर जीवनाची गुणवत्ता सुधारते आहे का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्याच्यातनं मग त्यांनी हॅपीनेस इंडेक्स काढला. जसं सध्या सगळी चर्चा चालू आहे की नाही, की आता ह्या करोना साथीमुळे देशाचं उत्पन्न 4% वाढायचं, ते 5% वाढायचं, ते आता 2% येणार का? पहिल्या तिमाहीमध्ये तर घटच झालेली आहे. म्हणजे आर्थिक उत्पन्न सगळ्या देशाचं, सकल राष्ट्रीय उत्पन्न हे वाढतंय की नाही एवढीच एक मोजायची पद्धत होती. त्याच्यासोबत राहणीमान सुधारते की नाही हे कळायचं. पण राहणीमान सुधारल्यामुळे जीवनाची गुणवत्ता वाढतीये का? त्याच्यासाठी पहिला प्रयत्न हॅपीनेस इंडेक्स असा शोधायचा प्रयत्न झाला. कशामुळे देशातले सगळे लोक सुखी होत. आणि जगातल्या जवळजवळ 170 देशांचा हॅपीनेस इंडेक्स मोजायचा प्रयत्न झाला. अलीकडे सुरुवात झाली 2014-15 सालापासून काहीतरी. गेल्या 4-5 वर्षामध्ये ह्या 170 देशांमध्ये भारताचं स्थान कायम 120 ते 140 या क्रमांकावरती राहिले. मग त्या हॅपीनेस म्हणजे काय काय ते मोजतात असं मी जरा तपासायला लागलो. चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आल्या तर असंतोष कमी होईल. पण असंतोष कमी झाला म्हणजे समाधान वाढेल का? समाधान हे बरंचसं जीवनाची गुणवत्ता कशी आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. मग देशाचा जसा इंडेक्स काढतात तसा कुटुंबाचा सुद्धा इंडेक्स काढायचा प्रयत्न केला लोकांनी. समाजातली, कुटुंबातली गुणवत्ता वाढते का? कुटुंब जीवनाची गुणवत्ता वाढणं म्हणजे राहणीमानही त्यांचं सुधारलं पाहिजे आणि जीवनाची गुणवत्ताही सुधारली पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय काय लोकांनी काढले? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबामधले सगळ्यांना
एकमेकांशी बोलायला पुरेसा वेळ मिळतो का? आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या कामगिरीचा अभिमान आपल्याला वाटतो का? आपल्या कुटुंबातल्या सदस्यांबद्दल आजूबाजूचे लोक चांगलं बोलतात का? आपण फक्त बोलण्यासाठी नाही, तर घरातल्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी वेळ काढतो का? आणि बोलण्यासाठी नाही, पण त्यांचं ऐकून घेण्यासाठी वेळ काढतो का? घरातले सगळे एकत्र बसून काय करायचं काय करायचं नाही असं ठरवतात का? आणि घरातल्याही प्रत्येकाला हे करू का नको करू असे प्रश्न पडतात, तर निवड करायला त्याला मदत करतात. बाहेर कामासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी आपण किती वेळ देतो आणि घरात किती वेळ देतो, याचं संतुलन आपल्याला सगळ्यांना समाधान देतं का? आणि घरात जो काही वेळ आपण देतो त्याच्याशिवाय स्वतःसाठी, व्यक्तिगत उपासनेसाठी असेल किंवा स्वतःचे छंद जोपासण्यासाठी असा वेळ देतो का? आणि घरासाठीचा वेळ आणि स्वतःसाठीचा वेळ यातलं संतुलन, यातलं समतोल घरातल्या सगळ्यांना करता येतो का? आणि तो करता यावा याच्यासाठी घरातले सगळेजण एकमेकांना मदत करतात. आणि कुटुंब म्हणून आपण समाजातल्या इतर कुटुंबांना, इतर व्यक्तींना मदत करायची भूमिका ठेवतो. याच्यावरती कुटुंबाच्या जीवनाची गुणवत्ता ठरते असं आपल्या लोकांनी ढोबळपणे सांगितले. कारण प्रत्येक कुटुंबाच्या वरती त्यातल्या काही गोष्टी कमी जास्ती असतील आणि त्या आकडेवारीत तर जाण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं, की 10 पैकी किती गुण प्रत्येक कुटुंबाला. गुण बघायला लागलो की पुन्हा अस्वस्थता वाढते. जसं मुलांच्या परीक्षातल्या गुणांमुळे कुटुंबात अस्वस्थता वाढते, तसं कोणीतरी आपल्या कुटुंबाचं मूल्यमापन करतंय आणि गुण देतंय असं म्हटलं की अस्वस्थता वाढते. त्यामुळे गुण जाऊ देत, आपलं आपण ठरवूया की आपल्या कुटुंबाची जीवनाची गुणवत्ता कशी आहे. आणि हे सगळं कशासाठी सांगितलं मी, तर मी स्वतः तर आता गेली 37 वर्ष नियमित उपासना करतोय. अशी नियमित उपासना करणारे अनेक जण मला माहिती आहेत. पती पत्नी एकत्र उपासना करतात अशी एक 15-20 कुटुंब तरी मला माहिती आहेत. पती पत्नी आणि मुलं अशी एकत्र उपासना करतात अशी एक 5-6 कुटुंब माझ्या परिचयातली आहेत. आणखीनही करत असतील, सगळेजण काही मुद्दाम सांगतो असं नाही, कारण ती काही जाहिरात करायची गोष्ट नाही की आम्ही उपासना करतो असं, पण करत असतात सगळेजण. तर अशी उपासना केल्यामुळे काय परिणाम होतो, काय बदल होतात, असं माझं मी तपासत असतो स्वतःला. आणि जे असं उपासना करतात माहिती त्यांनाही याचा काही बदल होतो का? उपासनेमुळे काय लाभ झाले असं वाटतंय का? उपासना करण्यापूर्वी कसे होतात तुम्ही आणि आता उपासना करायला लागल्यानंतर काही बदल झाला का? असं विचारत असतो, चर्चा करत असतो. आणि त्याच्यातनं काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. सगळ्यांना सुरुवातीला लगेच जे जाणवतात की एकत्र मनापासून दडपणामुळे नाही, स्वतःच्या इच्छेने पण कुटुंबातले सगळेजण एकत्र उपासनेला बसले तर मानसिक थकवा हा आधी वारंवार यायचा, तो आता कमी वेळा येतो. आणि आला तरी मानसिक थकवा लवकर जातो. कुटुंबातल्या वेगळ्या लोकांची चिडण्याची पातळी वेगळी असते. काही जण पटकन चिडतात, काही जण वेळ लागतो चिडायला, काही क्वचित एखाद्या वेळी चिडतात. पण जे जे एकत्र उपासना करतात त्यांचं रागावरचं आपल्या नियंत्रण वाढतं. सगळेजण समान संकल्प करत असल्यामुळे घरातल्या इतरांच्या भूमिकेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी, कारण सगळेजण सगळ्या अगदी मोकळेपणाने घरात सुद्धा बोलतातच असं नाही, पण एकमेकांचं पाहून, त्यांचं न बोलणं पाहूनही आपल्याला काही वेळा कळतं मुळात काय आहे. तर इतरांच्या भूमिकेत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणं
ते आणखीन सहज जमायला लागतं. चर्चा सुरू झाली, वादविवाद सुरू झाले काही, चांगलंच आहे. म्हणजे आप्पा कायम आम्हाला सांगायचं की जो गट मोकळेपणाने वाद करू शकतो, भांडू शकतो आणि नंतर भांडण विसरून जाऊ शकतो, त्या गटाचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे चर्चा वादविवाद काही घरात झाले तरी मतैक्य जिथे पटकन निर्माण होतं, झटकन एकमेकांना काय म्हणायचं हे समजायला लागतं. तर असं मतैक्य जास्ती लवकर तयार होतं उपासना करणाऱ्या कुटुंबांमध्ये, असं लक्षात आलं. आता काही कुटुंब अशी आहेत की सगळे एकत्र उपासनेला बसत नाहीत, पण घरातला प्रत्येक जण त्याच्या त्याच्या सोयीने त्याच्या त्याच्या वेळेनुसार उपासना करत असतो. त्याचाही असा परिणाम हा त्यांना दिसतो. आणि कुटुंबाचं म्हणून काही एकत्र करायचं ठरलं तर पटकन सगळेजण एकत्र येऊन एकत्र काम करायला. मग आणखीन काय काय होतं उपासना करायला लागल्यानंतर? तर कुटुंबात सुखदुःखाचे प्रसंग येतातच. तर दुःखाचे आघात पचवण्याची शक्ती वाढते. त्या दुःखाचा फार काळ परिणाम राहिलेला आहे आणि उदासीन वातावरण घरात राहिलेलं आहे असं नाही होत. ते दुःख पचवता येतं आणि पुन्हा नित्याच्या कामाला सगळेजण लागू शकतात. अपेक्षाभंग झाला, एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली. आम्ही छान सुट्टीमध्ये परदेश प्रवासाला जायचं ठरवलं होतं, आता ह्या करोना साथीमुळे नाहीच जाता येत. तर ठीक आहे, आपला परदेश प्रवास बुडाला, पण आणखीन काय काय त्याच्यात आपण मिळवलं, असा व्यापक दृष्टीने विचार करता येतो. एखादी छोटीशी गोष्ट नाही झाली पाहिजे तशी नाही झाली तरी आणखीन काय काय झालं आजूबाजूला ज्याचा आपण विचारच केला नव्हता, पण ते घडलंय त्या काळात, असा व्यापक दृष्टीने विचार त्याच्या बाबतीत आपल्याला करता येतो. समाजात बदल तर सारखे काही ना काहीतरी होत असतात. प्रबोधिनीतलेच 2 कार्यकर्ते त्यांच्या कडकपणाबद्दल अतिशय प्रसिद्ध, हे असंच झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे, याच पद्धतीने झालं पाहिजे असा आग्रह धरणार आहे. त्यांच्याशी बोलताना मी विचारलं की तुमच्या मुलीच्या बाबतीत हे आग्रह धरता का तुम्ही? ते म्हणे नाही हो, नवीन पिढी आहे, आम्ही ज्याचा आग्रह धरायचो ते आम्ही आमच्या तरुणपणी शिकलेलो होतो. आताच्या तरुणांना वेगळं वाटतं, त्यांना जे वाटते ते करू दिलं पाहिजे. सामाजिक रीतिरिवाजांमध्ये बदल होत असतात, ते आपण अडवायचा प्रयत्न केला तरी समाजाचा रेट एवढा मोठा असतो की ते होणारच. तर ते आपल्याला पटकन स्वीकारता येणं हे सुद्धा नित्य उपासना करणाऱ्यांना जास्ती सोपं जातं, कारण त्यांची मनं तेवढी लवचिक झालेली असतात. तर इतके सगळे बदल उपासना केल्यामुळे होताना दिसतात. तुमच्याही कुटुंबांमध्ये पारंपरिक कुठली तरी अशी उपासना चालू असेल नियमितपणे, तर त्याचाही परिणाम होतोच. कारण जेवणाच्या वेळी सगळ्यांनी एकत्र बसून भोजन मंत्र म्हणणं हे सुद्धा उपासनाच आहे. उदरभरण नव्हे जाणे जे यज्ञ कर्म असं आपण म्हणतो, म्हणजे ते आमच्या पोटातला जो परमेश्वर आहे त्यालाच आम्ही आहुती देत असतो, हवी अर्पण करत असतो. त्यामुळे एकत्र भोजन मंत्र म्हणणं ही सुद्धा उपासना आहे. आणि हे सुद्धा ज्या कुटुंबांमध्ये होत नसेल त्यांची सामूहिक उपासना इथून सुद्धा सुरू व्हायला हरकत नाही असं मी म्हणेन. की दिवसातल्या 2 पैकी किमान एका वेळी घरातले सगळेजण एकत्र जेवायला बसा, तेवढ्या वेळापुरता टीव्ही बंद ठेवा, एकत्र भोजन मंत्र म्हणा आणि मग जेवायला सुरुवात करा. इथून सामूहिक उपासनेची सुरुवात होऊ शकेल. सध्या मी प्रबोधिनीतच वास्तूमध्येच दिवसभर असतो, त्यामुळे संध्याकाळी व्यायामासाठी गच्चीमध्ये चालायला जातो. आणि प्रबोधिनीच्या वास्तूपेक्षा बाकी सगळ्या इमारती छोट्या आहेत जरा, त्यामुळे आजूबाजूच्या गच्च्यांवरती अनेक जण आलेले बघायला मिळतात. त्यातले अनेक जण परिचयाचे आहेत, पूर्वी कधीतरी दलावरती आलेले आहेत प्रबोधिनीच्या. आणि त्यामुळे असं दिसतं
की काही गच्च्यांवरती त्या कुटुंबातले सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि एकत्र योगासनं करतायत. काही घरांमध्ये सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि एकत्र दोरीवरच्या उड्या मारतात. काही घरांमधले सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि सूर्यनमस्कार घालतात. आता 100 कुटुंब दिसत असतील सगळ्या गच्च्यांवरती, त्यातली 7-8 जणच हे करतात. पण असं सामूहिक व्यायाम करणं, सामूहिक योगासनं करणं, सामूहिक सूर्यनमस्कार घालणं, ही सुद्धा बलोपासनाच आहे, उपासनाच आहे. कुठेतरी आपण सगळ्यांनी एकत्र कृती करायला लागणं, ह्याच्यातून आपल्या कुटुंबाची एकत्र उपासना सुरू होते. मग ती बलोपासना असेल, कलोपासना असेल, तोही आम्ही प्रयोग आता पाहिला. आम्ही 4-5 जणच होतो इथे आणि इथल्या भोजनगृहामध्ये कामाला येणाऱ्या मावशी काही येऊ शकत नव्हत्या. महिना 1.5 महिनाभर 4-5 जण एकत्र, फक्त पोळी भाजीचा स्वयंपाक नाही तर नवीन नवीन काहीतरी हे करून पाहू, ते करून पाहू असं म्हणून एकत्र सगळेजण काम करत होते. पाककौशल्याची एकत्र उपासनाच होती आणि फक्त पाककौशल्य नाही, आणखी कुठलेही कौशल्य असेल, कुठलीही कला असेल, त्याचा एकत्र कुटुंबातल्या सगळ्यांनी सराव करणं, ही सुद्धा सामूहिक उपासनाच आहे. तशी बलोपासना आपण करू शकतो, कलोपासना करू शकतो. नवीन काहीतरी शिकणं, अशी नवीन ज्ञानोपासना सुद्धा होऊ शकते. काय नवीन शिकता येईल? एखादं कुठलं तरी चांगलं भाषण सगळ्यांनी मिळून ऐकायचं, एखादं चांगलं कीर्तन सगळ्यांनी मिळून एकत्र ऐकायचं. ही कुटुंबाची एकत्र ज्ञानोपासना झाली. आणि कुटुंबातले सगळेजण कुठेतरी सेवेला गेलेले आहेत. आत्ता तर सगळेजण शक्य नव्हतं, पण अनेक कुटुंब मला अशी माहिती आहेत की आळीपाळीने एक एक जण त्या कुटुंबातले बाहेर अन्नधान्य वाटप करायला गेले होते, शिधा वाटप करायला गेलेले होते, रुग्ण तपासणी करायला गेलेले होते. एक जण जातोय आणि बाकीचं त्याची कामं आटपून सांभाळून घेत आहेत आणि आळीपाळीने सगळेजण जात आहेत. ही कुटुंबाची सेवारूप उपासना झाली. त्यामुळे एकत्र भोजनापासून, भोजन मंत्र म्हणण्यापासून बलोपासना, कलोपासना, ज्ञानोपासना, सेवारूप उपासना असं करता करता मग कधीतरी आपण एकत्र प्रार्थना रूप उपासना किंवा ध्यानरूप उपासना असं सुद्धा आपण करायला लागू. आणि ज्या ज्या कुटुंबांमध्ये अशी एकत्र उपासना होते, त्या कुटुंबांमध्ये मी मगाशी जे सांगितले ते सगळे बदल हळूहळू होत आहेत आणि कुटुंबातल्या जीवनाची गुणवत्ता सुधारते असं आपल्याला लक्षात. आता प्रबोधक कुटुंब आहे, म्हणजे कुठल्याही कुटुंबाची जीवनाची गुणवत्ता सुधारली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी मी सामान्य गोष्टी आता सांगितल्या. आता प्रबोधक कुटुंबाची काहीतरी विशेष उपासना असली पाहिजे. त्याच्यामध्ये काय होता येईल? प्रबोधिनीच्या संस्कृती संशोधिकेतर्फे सगळे हे संस्कार विधी तयार करणाऱ्या पुरोहितांचं प्रशिक्षण होतं. मग ते पुरोहित ठिकठिकाणी संस्कार करायला जातात. तर माझं हे उपासनेबद्दलचं चिंतन चालू होतं, सामूहिक उपासना, कुटुंबातली उपासना. तर संत्रिकेतल्या सगळ्या सदस्यांबरोबर, त्याला सहविचार समिती म्हणतो आपण प्रबोधिनीत, एकत्र विचार करायला 2 महिन्यातून एकदा मी बसतो. तशी मागच्या आठवड्यातच त्यांची सहविचार समितीची बैठक झाली आणि त्यांना आधीच मी एक विषय सुचवला होता. म्हटलं तुमचे काही विषय तातडीचे नसतील तर या विषयावरती आपण चर्चा करावी असं वाटतं. हे संस्कार विधी सगळे असतात, त्याच्यामध्ये आपण प्रबोधिनीत एक सुधारणा केली. कोणीतरी एक जण पूजा करायला बसतो, गुरुजी सांगत असतात तो त्याप्रमाणे करत असतो आणि बाकीचे सगळेजण आपापल्या कामात मग्न असतात. असं न करता सगळ्यांनी तिथे एकत्र बसायचं आणि सगळ्यांनी ते मंत्र श्लोक म्हणावेत. पण असं सामूहिक पठण काही करणं, सामूहिक श्लोक म्हणणं, याची सवयच फारशी नसल्यामुळे तेही लोक अस्वस्थ असतात.
संख्या कमी असेल, 20-25 जण असेल तर ते रस घेतात, त्यांना समजतं सगळं. पण संख्या वाढली की अस्वस्थता वाढते. पण यार म्हटलं, जर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी नुसतं म्हणायचं नाही, सगळ्यांनी कृतीरूप सहभाग त्याच्यामध्ये घ्यायचा, असं काही करता येईल. आणि चांगल्या चांगल्या कल्पना सुचल्या. आता त्या पोथीमध्ये बदल व्हायला वेळ लागेल, कारण प्रयोग करून पाहायला लागतील. पण प्रबोधक कुटुंब हे प्रयोग करून पाहायला तयार असलं पाहिजे. नवीन नवीन आपल्याला सुचलं ते करून पाहिलं, चांगलं वाटलं तर चालू ठेवायचं, नाही चांगलं वाटलं तर कळलं आपल्याला ह्याचा काही उपयोग नाही म्हणून सोडून दिला, असंही करता येत. प्रयोग करायला घाबरायचं. काय सुचलं म्हणे, गणपतीची प्रतिष्ठापना जेव्हा आपण करतो किंवा दुसरी कुठली पूजा करतो, तेव्हा आधी मुख्य पूजा सुरू व्हायच्या आधी घंटेची पूजा करा, शंखाची पूजा करा, निरांजनाची पूजा करा, असं जे पूजा साहित्य आहे त्याची पूजा आपण करू. कुटुंबाची सामूहिक उपासना म्हणून मग घरातल्या एकेकाने ह्या एकेका पूजा साहित्याची पूजा केली, एकाने घंटेची पूजा केली, एकाने दिव्याची पूजा केली, एकाने शंखाची पूजा केली, असं करायला काय हरकत. ज्या घरांमध्ये सोवळ्यानी पूजा करायची अशी पद्धत आहे त्यांना ते पचायला जरा अवघड होईल. पण जिथे सोवळ्याच्या ऐवजी नुसतं धूत वस्त्र चालतं त्या घरांमध्ये हे करून पाहण्यासारखा प्रयोग आहे. सत्यनारायणाची पूजा केली, तिथे 108 तुळशी पत्र वाहतात. ती पूजा करणाऱ्या एकानेच व्हायला पाहिजे तसं काय, घरातल्या सगळ्यांनी 10-10 तुळशी पत्र व्हावीत. तर असा कृतीरूप सहभाग सुद्धा कुटुंबाचा घरातल्या कार्यक्रमांमध्ये, संस्कार कार्यक्रमांमध्ये, पूजा असतील, शांतीचे विधी असतील, त्याच्यामध्ये करायला काय हरकत आहे. उदक शांतीच्या संस्कारामध्ये सगळ्या वेदांचं पूजन करतात. मग 4 वेद आहेत तर 4 वेदांचं पूजन 4 जणांनी करायला काय हरकत आहे. काय हरकत म्हणजे करू नका असं कोणी म्हटलेलं नाही. आजपर्यंत आजूबाजूला कोणाला करताना पाहिलं नाही म्हणून आपण नाही करत. पण प्रबोधक कुटुंबामध्ये असे प्रयोग करून पाहिला, साहस करायला काय हरकत नाही. त्याच्यामुळे काही आकाश कोसळत नाही आणि त्याचा उपयोग होतोय आणि आपलं कुटुंबातलं सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढल्यामुळे सामूहिक उपासना चांगली होते. असं झालं तर ते आपल्याला वाढवता येईल. तर त्या पूजेतला आणखीन एक प्रकार प्रबोधिनीमध्ये आपण असा सुरू केलेला आहे, एक मातृभूमी पूजन अशी एक पोथी आपण तयार केलेली आहे. आणि बऱ्याच गोष्टी जरी पुण्यातनं निघालेल्या असल्या तरी हे मातृभूमी पूजन निगडीतनं निघालेलं आहे. मला वाटतं निगडी केंद्राचा रौप्य महोत्सव होता 2005 किंवा 6 साली. तेव्हा अशी कल्पना निघाली की 2500 घरांमध्ये परिसरातल्या, सगळं मोठ्या स्केलवरती असतं निगडीमध्ये, पालकांच्या क्रीडा स्पर्धा म्हटलं की 700-800 पालक आले पाहिजेत, तसं हे 2500 घरांमध्ये मातृभूमी पूजन करूया अशी कल्पना निघाली. आणि झालं, करायचं ठरवलं की निगडीत ते होतात सगळ्या गोष्टी अशा. मग त्यावेळी तिथे जी पोथी तयार केलेली होती त्याचे आणखीन प्रयोग केले, त्याच्यात काही बदल करून पाहिले. आणि मग हे असं मातृभूमी पूजन करता करता अशी कल्पना सुचली की आपल्या घरांमध्ये जे देव असतात, परंपरेने आलेले देव असतात, तसं काही घरांमध्ये परंपरेने पंचायतनाची पूजा असते. पंच म्हणजे 5, आयतन म्हणजे घर. 5 देवांना देवघरामध्ये जागा दिलेली असते. आणि आपलं आपलं जे इष्टदैवत असेल ते मधोमध ठेवायचं आणि 4 बाजूने 4 कोपऱ्यांमध्ये इतर 4 देव ठेवायचे. आणि बहुतेक सगळ्या ठिकाणी पंचायतन म्हणजे विष्णू, गणपती, शंकर, देवी आणि सूर्य हे 5 देव असतात. विष्णू हे ऐश्वर्याचं प्रतीक, गणपती हे बुद्धीचं प्रतीक, शंकर हे ज्ञानाचं प्रतीक, सूर्य हे तेजाचं प्रतीक आणि देवी हे सामर्थ्याचं प्रतीक. आता ही कशाची प्रतीक आहे ते आपण विसरून जातो बऱ्याच वेळा. त्या पंचायतनातल्या मूर्तींची फक्त आपण पूजा करत राहतो. पण हे गुण आमच्यामध्ये यावेत याच्यासाठी ही पूजा पंचायतनाची.
आणि त्यातलं विशेष जो त्या कुटुंबाचा जो विशेष असेल, कुठे ज्ञान महत्वाचं असेल, कुठे सामर्थ्य महत्वाचं असेल, कुठे तेज महत्वाचं असेल, त्याप्रमाणे तो देव मध्यभागी असतो. मग प्रबोधिनीमध्ये आणखीन एक पंचायतन पूजा कल्पना सुचली. ते प्रत्यक्ष पंचायतन कसं ठेवायचं अजून नाही ठरवलेलं, पण सामूहिक उपासना करताना प्रबोधिनीतल्या सगळ्या प्रबोधकांनी, प्रबोधक कुटुंबांमधल्या सगळ्या प्रबोधकांनी, प्रबोधक कुटुंबांमध्ये त्यांच्या पंचायतनामध्ये मातृभूमी देश हे मध्यभागी असला पाहिजे. मातृभूमी पूजनाच्या वेळी फक्त आपल्या चित्रमूर्तीचं प्रतिष्ठापना करून पूजा करायचं. ह्या पंचायतनामध्ये अशी कल्पना केली की मातृभूमी ही मध्यभागी आणि चार कोपऱ्यांमध्ये चार काय दैवत आपली. कुटुंब हे आपलं दैवत असलं पाहिजे प्रत्येकाचं. मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करीन, कुटुंबाची काळजी घेईन, माझ्या कुटुंबाच्या जीवनाची गुणवत्ता उत्तम असली पाहिजे असं त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे. त्यामुळे कुटुंब हे एक दैवत. मग आपले सगळे नातेवाईक, मित्र परिवार, शेजारी पाजारी असा सगळा जो आपला नात्याचा आणि स्नेही परिवार आहे, म्हणजे कुटुंबाच्या पलीकडे आणखीन 50-100 जणांचा आपण विचार करायला लागतो. तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये हा परिवार. आणि काही जणांना खूप व्यापक विचार करायची इच्छा असते, सवय असते. त्यामुळे फक्त देशाचाच विचार का करायचा, सगळ्या मानवतेचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे, देशाचा विचार करता करता कधीतरी आपल्याला मानवतेचाच विचार करायचा. त्यामुळे तिसऱ्या कोपऱ्यामध्ये सगळी मानवजात. आणि आता ज्याच्या बाबतीत आपली संवेदनशीलता वाढत चालली आणि अनेक प्रकारचे उपक्रम आपण करत असतो. आता 5 जूनलाच जागतिक पर्यावरण दिन येईल. त्या पर्यावरणाची काळजी आता आपल्याला करावी लागते. चौथ्या कोपऱ्यामध्ये पर्यावरण, मध्यभागी देश आणि 4 कोपऱ्यांमध्ये कुटुंब, सगळा मित्रस्नेही नातेवाईक परिवार, सगळी मानवजात आणि पर्यावरण, असं 4 कोपऱ्यांमध्ये हे 4 आहेत. अशा ह्या आधुनिक पंचायतनाची पूजा आपल्याला करता येईल का? म्हणजे देवघरामध्ये पंचायतन असेल तिथे 5 दैवांच्या 5 छोट्या मूर्ती ठेवता येतात. या पंचायतनात काय करायचं अजून माहित नाही आपल्याला, प्रयोग करून पाहायला पाहिजे. पण मी म्हटलं तसं की प्रबोधक कुटुंब हे प्रयोग करणारं आहे. आपल्याला हे आधुनिक पंचायतन जर का आपल्या मनाला भावलं तर ह्या पंचायतनाची पूजा कशी करता येईल असा एक विचार करून पहा. कुटुंबासाठीचे जसे संकल्प वास्तुशांतीतले आहेत तसे सगळे आपल्या मित्र परिवारासाठी, नातेवाईकांसाठी काय संकल्प करता येतील, सगळ्या मानवजातीसाठी काय संकल्प करता येतील, पर्यावरणाच्या बाबतीत काय संकल्प करता येईल आणि देशासाठी काय संकल्प करता येईल, अशा पंचायतनाचा आपण जर का विचार करायला लागलो तर आपल्या कुटुंबाच्या उपासनेला एक नवीन दिशा मिळेल. आणि परंपरेने आलेली देवपूजा, देवघर याचं आकर्षण कदाचित काही वेळा कमी व्हायला लागतं, आग्रह त्याचे कमी व्हायला लागतात. कारण आपण कृती कुठली करत असलो तरी त्या कृतीच्या बरोबर तिचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे आणि त्याचा हेतू आपल्याला माहिती असला पाहिजे. का करतोय हेही माहिती असलं पाहिजे. करतोय त्याचा अर्थ काय हेही माहिती असलं पाहिजे. आणि जे करतोय ते कसं करायचं, काय करायचं त्याच्यामध्ये हेही आपल्याला कळलं असलं पाहिजे. ज्ञान, कर्म, भक्ती अशा 3 गोष्टी एकत्र जातात. आणि ऊसाचं कांड जसं असतं, एक ऊस घेतला त्याची सुटी सुटी कांड असतात, बोटाची जशी पेरं असतात तशी. तसं सगळ्याचा एकत्र विचार करायचा झाला म्हणजे हेतू पाहिजे, अर्थ पाहिजे आणि कृती पाहिजे. हेतू पाहिजे म्हणजे भक्ती पाहिजे, अर्थ पाहिजे म्हणजे ज्ञान पाहिजे आणि कृती पाहिजे म्हणजे कर्म पाहिजे.
आणि त्या उसाच्या दांडक्यामध्ये जसे ते पेरं असतात, कांड असतात, तसं त्याला एक ज्ञानकांड, एक भक्तिकांड आणि कर्मकांड, अशा 3 कांडांनी आपली उपासना पूर्ण होते. आता जर का आपण हेतू विसरून गेलो, अर्थ लक्षात राहिला नाही, तर उरतं ते फक्त कर्मकांड. कर्मकांडाला आता जो अर्थ आलेला आहे, काहीतरी निरर्थक करत राहायचं असं नसून तिनापैकी एकच गोष्ट करत राहायची, म्हणजे कर्मकांड. आणि ज्ञान, भक्ती आणि कर्म ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणजे काय करतोय, का करतोय, त्याचा अर्थ काय, या तिन्हीचा आपण जर का विचार करत राहिलो तर मग आपली उपासना पूर्ण होते. तर मग होतं काय की हेतू आणि अर्थ जर का आपण विसरत गेलेलो असलो, सांगितलंच नाही कोणी आपल्याला का करायचं, नाही आम्हाला असं सांगितलं तसं करा, असं मला बऱ्याच गोष्टी माझ्या मोठ्या लोकांनी सांगितल्या. आणि मग आता नवीन पिढी म्हणते तसं मी म्हटलं की नाही, तुम्हाला जर का काय करायचं माहित नाही तर जाऊ दे, मी काय करत नाही. आताचे आपली मुलं तर असं म्हणणारच. त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ज्याचा हेतू सांगता येतो, ज्याचा अर्थ सांगता येतो, आणि जी कृती आता आपण काहीतरी आजच्या काळाला साजेसं करतोय असं वाटेल अशी कृती करतोय, तर ती कृती सहजपणे स्वीकारली जाते. त्यामुळे उपासना कशी करायची, ती का करायची, आणि जे काय आपण तिथे करतोय म्हणतोय त्याचा अर्थ काय, हे सगळं जिथे आपण एकत्र करू शकतो, ती उपासना ही चांगली. मग ती साध्या गोष्टी असल्या तरी चालते. म्हणजे साधा हेतू, त्याचा साधा सोपा अर्थ आणि साधी सोपी कृती, एवढं असलं तरी आपली उपासना होऊ शकेल. आपल्या कुटुंबाच्या मापाची अशी उपासना आपण ठरवू शकू. पण कुटुंबातल्या सगळ्यांनी अशी एकत्र उपासना करणं, याचा उपयोग नक्की होतोय. आणि हा आपला पालक संघ महासंघ आहे, म्हणजे तो प्रबोधक कुटुंब महासंघ आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण काम भरपूर करतोय, सातत्याने करतोय, ते काम देशासाठी समाजासाठी करतोय. त्याच्याबरोबर आपली प्रबोधक कुटुंबांची आपापल्या कुटुंबामध्ये आणि सगळ्या पालक महासंघाच्या सदस्यांची एकत्र अशी सामूहिक उपासना झाली तर नक्की त्याचा उपयोग होईल. तर मग लक्षात काय ठेवायला पाहिजे, तर एक एक व्यक्ती ही कुटुंबपरायण असली पाहिजे. कुटुंब हे समाजपरायण असलं पाहिजे, आणि समाज हा राष्ट्रपरायण असला पाहिजे. आणि समाजामध्येच कुटुंब असतात आणि व्यक्ती असतात, त्यामुळे व्यक्ती ही कुटुंबपरायण, समाजपरायण आणि राष्ट्रपरायण असली पाहिजे. कुटुंब हे समाजपरायण आणि राष्ट्रपरायण असलं पाहिजे, आणि समाज हा राष्ट्रपरायण असला पाहिजे. म्हणजे आज आत्ता आम्हाला काय अडचणी येत आहेत एवढ्याचाच विचार जो समाज करतो, तो राष्ट्रपरायण अजून व्हायचा आहे. आणि आपला देश अजून वर्षभराने, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी कसा झाला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या वागण्यामध्ये काही बदल केला पाहिजे का, असा विचार जो समाज करतो तो राष्ट्रपरायण झाला. म्हणजे आता सगळ्यांनी कायमच घराबाहेर पडताना नाकावर रुमाल बांधला पाहिजे, असं समाजात सगळ्यांना जर का कळलं तर तो समाज राष्ट्रपरायण झाला. आता बाहेर गावचे जे कोणी मजूर कामाला येतील, इतर राज्यांमधले जे कोणी मजूर कामाला येतील, त्यांच्या राहण्या जेवण्याची सुद्धा व्यवस्था झाली आहे की नाही हे त्यांच्याकडनं काम करून घेताना आपण पाहिला पाहिजे. असं झालं म्हणजे तो समाज राष्ट्रपरायण झाला. नाही तर बिहारमधले मजूर महाराष्ट्रात गेले, आता आम्ही काही त्यांना बिहारमध्ये एवढ्यात घेत नाही कारण बिहारमध्ये ते आणखीन कोरोनाची साथ पसरवतील, असं म्हणणं म्हणजे हा आत्मकेंद्रित विचार झाला, स्वार्थ विचार झाला. आणि आपल्याला तर व्यक्तीने कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा विचार केला पाहिजे, कुटुंबाने समाज आणि राष्ट्राचा विचार केला पाहिजे, आणि समाजाने राष्ट्राचा विचार करायला पाहिजे. असा हा विचार करायचा असतो हे कळणं आणि त्याची सवय लागणं, याच्यासाठी आपल्याला उपासनेचा व्यक्तिगत आणि सामूहिक उपयोग होईल असं मला वाटतं. स्वामी विवेकानंदांच्या ज्या शिष्या होत्या भगिनी निवेदिता, त्यांचं एक वाक्य सांगतो
आणि माझं हे भाषण संपवतो, कारण फार विचार करायला लागेल असं व्यक्त. त्यांनी मूळच्या इंग्लंडमधले असल्यामुळे इंग्लंडमधलं युरोपातलं वातावरणही त्यांना माहिती होतं आणि स्वतः जाणून बुडून विचार करून ठरवून त्या पूर्णपणे भारतीय झालेल्या होत्या, भारतासाठी काम करत होत्या आणि त्यामुळे भारताचाही वातावरणाचा त्यांनी अभ्यास चांगला केलेला होता. त्यांनी फार छान निरीक्षण केलेलं आहे. त्यामुळे व्यक्तीपासून परमेश्वरापर्यंतची एक शिडी आहे अशी कल्पना करा. भारतामध्ये असं पाहते मी, असं निवेदिता म्हणतात की भारतामध्ये व्यक्तीनंतर कुटुंब ही शिडीवरची पायरी सगळेजण सहजपणे चढतात, पण कुटुंबानंतर एकदम परमेश्वराचाच विचार करायला लागतो. आणि इंग्लंडमध्ये युरोपामध्ये काय होतं तर प्रत्येक व्यक्ती समाजाचा विचार जास्ती करते आणि मग परमेश्वराचा विचार करते. पण समाजाचा विचार करत असताना कुटुंब ही मधली पायरी येते, याचं भान इंग्लंड युरोपमध्ये फारसं नाही. आणि कुटुंबाकडून परमेश्वराकडे जाताना समाजाची पायरीमध्ये येते, याचं भान भारतात नाही. आणि खरी ती शिडी जर का पूर्ण सगळ्या पायऱ्यांची व्हायची असेल तर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि परमेश्वर अशी ती शिडी आहे. त्यामुळे भारतातल्या सगळ्यांनी कुटुंब चांगलंच आहे, पण त्याची गुणवत्ता वाढावी आणि कुटुंबाने समाजपरायण व्हावं याचा विचार करायला पाहिजे. आणि याच्यासाठीच प्रबोधिनी असल्यामुळे सगळ्या प्रबोधकांनी आणि प्रबोधक कुटुंबियांनी अशा पद्धतीची आपली उपासना कशी होईल याचा विचार करावा. मला चेहरे फारसे कोणाचे दिसत नाही, पण श्रोत्यांची संख्या 70 वरती पूर्ण तासभर स्थिर होती, त्यामुळे बहुतेक मी जे काही बोलतोय ते आपल्याला रुचत होतं असं वाटतंय मला. सगळ्यांना हे ऐकून घेतलं माझं सगळं बोलणं, त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. याच्यावरती विचार करा आणि आपल्याला जी सुरू करता येईल त्याच्यावर सुरू करा असं सुचवतो आणि थांबतो.